नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक भयानक बातमी समोर येते। नव्या वर्षाचं राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आलं। सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी मंदिरात जाणं पसंत केलं। नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळानं घाला घातलाय। काय घडली ही घटना पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सोलापूरमध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जण गंभीर जखमी असल्याचं समजतंय। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नवीन वर्ष देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय। स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, त्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। गाणगापूरला जात असताना मैंदर्गी जवळ अपघात झाल्याचं समजतंय। मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत। अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीनं अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत।